सविस्तर बातमी। एसीबी कडून राजन साळवींच्या पत्नी आणि त्यांच्या भावाला नोटीस बजावण्यात आली आहे। रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये आज त्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। साळवींच्या पत्नी आणि भावाचा जबाब या ठिकाणी नोंदवला जाईल। अवैध मालमत्ता प्रकरणी राजन साळवींसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, आपण पाहू। रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयाकडून आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आलेली पाहायला मिळते आहे। राजन साळवी यांची पत्नी अनुजा आणि त्यांचा भाऊ दीपक यांना ही नोटीस बजावण्यात आलेली पाहायला मिळते आहे। राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो अवैध मालमत्ता संदर्भात जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भामध्ये जबाब नोंदवण्यासाठी ही नोटीस या ठिकाणी बजावण्यात आलेली पाहायला मिळते। आज सकाळी 10 वाजता या दोघांना एसीबी कार्यालयात हजर राहण्यासंदर्भातल्या नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या। मात्र माझे नातेवाईक हे रत्नागिरी शहरात नसल्यामुळे आज चौकशीला आपण हजर राहणार नसल्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं पाहायला मिळतंय। आणि त्यांच्या या विनंतीला या ठिकाणी एसीबी कार्यालयाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे। 4 मार्च रोजी पुढील सुनावणीसाठी या ठिकाणी आपण एसीबीची कार्यालयात हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते एसीबी कार्यालयाकडून या ठिकाणी देण्यात आलेले पाहायला मिळते आहेत। अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना सुद्धा एसीबी कार्यालयात 4 मार्च पासून राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी हजेरी लावण्याचे कंपल्शन सुद्धा या ठिकाणी न्यायालयाने केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।